महाराष्ट्राचे वायू पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार. आज आपण 108 नंबरचा व्हिडिओ पाहणार आहोत. मैदानी परीक्षा चालू आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत मैदानी परीक्षा संपणार आहे आणि लगेचच थोड्या दिवसांमध्ये लेखी परीक्षा होणार आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, मैदानामध्ये तुम्ही मार्क मिळवता, पण लेखीच्या मार्कामुळे आपला नंबर जातो. लेखी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळणं गरजेचं आहे. तेव्हा लेखी परीक्षेला अजून कालावधी आहे. या कालावधीमध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचं वाचन झालं पाहिजे. प्रश्नांची उत्तरं नजरे घालून गेली पाहिजे. त्याप्रमाणे तयारी करा. म्हणून प्रश्नांचा सराव व्हावा म्हणून परीक्षेपर्यंत प्रश्नांचे व्हिडिओ आपले चालूच राहणार आहे. आज आपण 50 प्रश्न बघणार आहोत. योगायोग असा असू शकतो की आपण वाचलेल्या ऐकलेल्या प्रश्नामधले काही प्रश्न परीक्षेला येऊ शकतात. त्यामुळे कानावरून जाणं, डोळ्याखालून जाणं गरजेचं आहे. मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न बघणार आहोत. पर्याय वाचणार आहे, प्रश्न सांगणार आहे. पर्याय वाचल्यानंतर तुमच्या मनातल्या मनात उत्तर कोणतं आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे. या 50 प्रश्नापैकी आपल्याला स्वतःला किती प्रश्न आले हे स्वतःच्या मनाने ठरवायचं आहे आणि मग आपण किती तयारी केली पाहिजे ह्याचं लक्षात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, पहिलाच प्रश्न आहे, चौरी चौरा घटनेमुळे कोणते आंदोलन संपुष्टात आले? चौरी चौरा उत्तर प्रदेशामध्ये गोरखपूर जिल्ह्यामध्ये चौरी चौरा या ठिकाणी आपल्या सत्याग्रहींवर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी गोळीबार केला, लाठी हल्ला केला. चौरी चौरा ही घटना घडली. आपल्या चिडलेल्या सत्याग्रहींनी जवळ असलेल्या पोलीस चौकीला आग लावली. त्या आगीमध्ये 22 पोलीस आणि एक पोलीस अधिकारी ठार झाला. ही बातमी वाऱ्यासारखी महात्मा गांधीपर्यंत येऊन पोहोचली. त्यावेळेला देशामध्ये असहकार चळवळ चालू होती. गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ जोरात चालू होती. ही बातमी ज्या वेळेला गांधीजींना समजली, त्यावेळेला गांधीजींनी कोणतं आंदोलन मागे घेतलं हे पर्यायावरून तुम्ही ओळखा आणि ठरवा. 1. रौलेट विरोधी सत्याग्रह, छोडो भारत असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ. मित्रांनो, चौरी चौरा घटनेमुळे कोणते आंदोलन संपुष्टात आले तर असहकार चळवळ किंवा आंदोलन हे संपुष्टात आलेलं आहे. ही घटना घडल्याबरोबर महात्मा गांधींनी असहकार चळवळ मागे घेतलेली आहे. कारण आपली ही असहकार चळवळ अहिंसेच्या मार्गाने जाण्याऐवजी ती हिंसेच्या मार्गाने चालू आहे हे लक्षात आल्याबरोबर गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतलेली आहे. प्रश्न पुढचा, इसवी सन 1932 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये कोणता करार झाला? 1932 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये करार कोणता झाला? पर्याय ऐका. 1. जातीय निवाडा, 2. पुणे करार, 3. अस्पृश्योद्धार संबंधी रूपरेषा
आणि वरीलपैकी नाही. मित्रांनो, 1932 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार झालेला आहे. परदेशी कपडावर बहिष्कार चालू असताना परदेशी कपडाने भरलेल्या मोटारीपुढे तिरंग्यासह कोणी बलिदान केले. परदेशी मालावर बहिष्कार. परदेशी माल भारतामध्ये येता कामा नये आणि यासाठी परदेशी मालानं भरलेल्या गाडी पुढे बाबू गेनू यांनी हातामध्ये तिरंगा घेऊन गाडीला आडवे पडले. ड्रायव्हरने कशाचाही विचार न करता त्यांच्या अंगावरून गाडी घातली आणि त्यामध्ये त्यांचं बलिदान झालं. मित्रांनो, साधे कामगार असणारे बाबू गेनू त्यांनी देशासाठी बलिदान दिलं आणि इतिहासानं त्याची नोंद घेतलेली आहे. परदेशी मालाच्या गाडीखाली बलिदान करणारे बाबू गेनू लक्षात असतात. कोणाच्या प्रेरणेने 1947 मध्ये इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना करण्यात आली? कोणाची प्रेरणा होती की 1947 मध्ये इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना करण्यात आली? प्रेरणा देणारा माणूस लागतो. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना करण्याची प्रेरणा कोणी दिली? सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेली आहे. सरदार वल्लभभाई पटेल. खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? स्वराज्य पक्षाची स्थापना 1923 मध्ये झाली आणि स्वराज्य पक्षाचे संस्थापक बॅरिस्टर चित्तरंजन दास हे होते. लक्षात ठेवा. अध्यक्ष होते बॅरिस्टर चित्तरंजन दास आणि सेक्रेटरी होते मोतीलाल नेहरू. स्वराज्य पक्ष. पुढचा प्रश्न, गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह मागे का घेतला? गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह केलेला होता. पर्याय आहे, शासनाने भारताला ऑगस्ट ऑफर दिलेली होती. ब्रिटिश शासनाने पूर्ण स्वातंत्र्याची मागणी पूर्ण केलेली होती. युद्ध चालू होते व जपान भारताच्या सीमेवर येऊन ठेपला होता. वरीलपैकी कोणतेही कारण योग्य नाही. मित्रांनो, गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह मागे घेतला याला कारण एकच आहे, युद्ध चालू होते आणि जपान भारताच्या सीमेवर येऊन ठेपला होता. हे विसरून चालला. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटक 1920 चे पहिले अध्यक्ष कोण होते? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटक 1920 चे पहिले अध्यक्ष कोण होते? हा प्रश्न असाही विचारला जातो, एक आयटक 1920 चे अध्यक्ष कोण होते? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस कंसामध्ये आयटक 1920 चे पहिले अध्यक्ष कोण होते? लाला लजपत राय. लाला लजपत राय हे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. इसवी सन 1919च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीमध्ये केंद्रीय कायदे मंडळामधील सर्वात मोठा पक्ष कोणता? 1919च्या कायद्यानुसार निवडणूक घेण्यात आली आणि या निवडणूक घेतल्यानंतर केंद्रीय कायदे मंडळामधील सर्वात मोठा पक्ष होता मित्रांनो काँग्रेस पक्ष. काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा होता आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आलेले होते. वैयक्तिक सत्याग्रहामध्ये काय आग्रह धरला जात होता? गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात केली, पण त्याच्यामध्ये आग्रह काय धरलेला होता? दुसऱ्या महायुद्धामध्ये सामील न होण्याचा. तुम्ही आम्हाला विनाकारण युद्धामध्ये ओढू नका. गांधीजी आणि राष्ट्रीय सभेचं म्हणणं होतं की युद्ध हेतू जाहीर करा, युद्धाचा हेतू जाहीर करा. का म्हणून आम्ही या युद्धामध्ये पडायचं? काय आमचा संबंध आहे? युद्ध हेतू जाहीर करा, दुसऱ्या महायुद्धामध्ये आम्हाला सामील व्हायचं नाही. हा एक वैयक्तिक सत्याग्रहाच्या पाठीमागचा मोठा आग्रह होता, हे लक्षात घ्या. 1920 मध्ये महात्मा गांधींनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन राष्ट्रीय चळवळीमध्ये कोणत्या टोळ्या सहभागी झाल्या? 1920 ला महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू केली होती. या असहकार चळवळीमध्ये गांधीजींनी सगळ्यांना सांगितलेलं होतं आणि सगळ्याला सांगितलेलं असताना आदिवासी जमातीच्या टोळ्यांनी सुद्धा या असहकार चळवळीमध्ये सहभाग घेतलेला होता. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये अनेक जाती जमातीचे लोक आहेत, अनेक आदिवासी जमातीचे लोक आहेत. त्यापैकी संथाळ,
संथाळ, त्यानंतर ओराण, भिल्ल आणि गौंड. संथाळ, ओराण, भिल्ल आणि गौंड जमातीच्या लोकांनी प्रतिसाद दिलेला होता, सहभागी झालेला होता. राष्ट्रीय काँग्रेसच्या ग्रामीण भागातल्या प्रथम अधिवेशनाच्या फैजपूर काँग्रेसच्या अध्यक्षस्थानी कोण? फैजपूर या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अधिवेशन भरलं होतं. आणि भारताच्या इतिहासामध्ये एक वैशिष्ट्य आहे की फैजपूर या ठिकाणी जे अधिवेशन भरलं त्या अधिवेशनाला प्रचंड स्वरूपामध्ये शेतकरी वर्ग हजर होता. हे मोठं गाजलेलं अधिवेशन आहे आणि या फैजपूर या ठिकाणी गाजलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात ठेवायचं, पंडित जवाहरलाल नेहरू. भारत छोडो चळवळीमध्ये गुप्त रेडिओ स्टेशन चालवण्याच्या आरोपाखाली कोणाला अटक करण्यात आली? 1942 चले जाव चळवळ, भारत छोडो चळवळ. त्यावेळेला गुप्त रेडिओ स्टेशन चालवण्याच्या आरोपाखाली कोणाला अटक करण्यात आली? उषा मेहता यांना अटक करण्यात आली. सन 1919च्या रौलेट कायद्याला काळा कायदा का म्हणतात? रौलेट समितीच्या अहवालानुसार 1919ला ब्रिटिश सरकारनं रौलेट ॲक्ट लागू केला. विना चौकशी भारतीयांना पकडणं, तुरुंगामध्ये टाकणं आणि त्यांच्यावर वेगवेगळी कलम लावून त्यांना फासापर्यंत पोहोचवण्याचा हा असा कायदा, काळा कायदा हा ब्रिटिशांनी लागू केलेला होता. मित्रांनो, कोणत्याही व्यक्तीला विना चौकशी अटक करून फासापर्यंत पोहोचवणं याचा हा 1919च्या रौलेट ॲक्टचा उद्देश होता. प्रश्न पुढचा. त्यांनी अल हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरू केले. कैरो येथील अल अझहर विद्यापीठामधून शिक्षण घेतले. ते अरबी आणि पारशी भाषेचे विद्वान होते. शिवाय ते राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. मग ते कोण होते? कुणी अल हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरू केलं? कोणी कैरो येथील अल अझहर विद्यापीठातून शिक्षण घेतलं? कोणी अरबी आणि पारशी भाषेचे विद्वान होते? आणि शेवटी राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते? अशा व्यक्तीचं नाव आहे अब्दुल कलाम आझाद. अब्दुल कलाम आझाद. लक्षात ठेवा. 30 जानेवारी 1948. 30 जानेवारी 1948 रोजी गांधीजींची हत्या झाली. त्यावेळी काढलेले उद्गार कोणाचे? आपल्या आयुष्यातील प्रकाश मावळलेला आहे आणि सर्वत्र अंधार पसरलेला आहे. गांधीजी गेले, खरोखर आपल्या आयुष्यातला प्रकाश संपलेला आहे आणि सर्वत्र अंधार पसरलेला आहे. हे उद्गार पंडित जवाहरलाल नेहरू यांचे. पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात ठेवा. युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय नेदरलँडमध्ये हेग या ठिकाणी आहे. नेदरलँड या देशामध्ये हेग या ठिकाणी आहे. त्यानंतर अमेझॉन नदी कोणत्या देशात आहे? अमेझॉन नदी ब्राझील देशामध्ये आहे. अमेझॉन नदी ब्राझील देशामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये गुप्तचर अकादमी कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये गुप्तचर अकादमी पुणे या ठिकाणी आहे. पुणे या ठिकाणी महाराष्ट्र गुप्तचर अकादमी आहे. इंदिरा गांधी पहिल्यांदा कोणत्या वर्षी भारताच्या पंतप्रधान झाल्या? इंदिरा गांधी कोणत्या वर्षी भारताच्या पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या? ते साल आहे 1966. 1966 मध्ये इंदिरा गांधी पहिल्यांदा देशाच्या पंतप्रधान झालेल्या आहेत. इंग्लंडला पहिली भेट देणारी भारतीय व्यक्ती कोण? इंग्लंडला पहिली भेट देणारी भारतीय व्यक्ती राजाराम मोहन राय. वैशिष्ट्य आहे की ज्या माणसानं इंग्लंडला पहिली भेट दिली त्याच व्यक्तीचा मृत्यू सुद्धा इंग्लंडमध्ये झालेला आहे. इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी किती गोलमेज परिषदांचे आयोजन केलेले होते? इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी 3 गोलमेज परिषदेचे आयोजन केलेले होते.
पहिले जागतिक महायुद्ध कोणत्या वर्षी संपले? पहिले जागतिक महायुद्ध 1918 साली संपलेलं आहे. पहिले जागतिक महायुद्ध 1918 साली संपलेलं आहे. सन 1938 मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली? 1938 मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेली आहे. स्वामी रामानंद तीर्थ. महात्मा गांधी यांची हत्या केव्हा झाली? महात्मा गांधी यांची हत्या 30 जानेवारी 1948ला झालेली आहे. पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? पानिपत हे ठिकाण हरियाणा राज्यामध्ये आहे. भारतामधील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? 1950 मध्ये झाली. भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 1950ला झाली. सर्वोच्च न्यायालय दिल्लीला आहे, हे लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला? शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यामध्ये झालेला आहे. सन 1934 मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना कोणी केली? सन 1934 मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना जयप्रकाश नारायण यांनी केलेली आहे. इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे? इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे? इंदिरा पॉइंट निकोबार बेटावर आहे. निकोबार बेटावर इंदिरा पॉइंट आहे. बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर कोणते राज्य निर्माण झालेले नाही? बहामनी राज्याचे 5 तुकडे झाले आणि विजयनगर हे राज्य निर्माण झालेलं नाही. विजयनगर हे लक्षात ठेवा. भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा पार पडली? भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952 साली पार पडलेली आहे. गौतम बुद्धाने प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण कोठे आहे? गौतम बुद्धाने प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण वाराणसीमध्ये आहे. सत्यमेव जयते. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? सत्यमेव जयते हे घोषवाक्य मदन मोहन मालवीय यांनी लोकप्रिय केलेलं आहे. सोमनाथ येथील मंदिर 1026 मध्ये कोणी उद्ध्वस्त केले? सोमनाथ येथील मंदिर 1026 मध्ये कोणी उद्ध्वस्त केले आणि मंदिर उद्ध्वस्त करणारा गजनीचा मोहम्मद. भारतामध्ये 1856 मध्ये पुरातत्व विभागाची स्थापना कोणी केली? 1856 मध्ये पुरातत्व विभागाची स्थापना केलेली आहे लॉर्ड डलहौसी याने. संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज कोणत्या दिवशी स्वीकृत केला? संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज 22 जुलै 1947 रोजी स्वीकृत केला. 22 जुलै 1947. मसुदा समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947ला झालेली आहे. किती देशांच्या घटनांचा विचार घेऊन भारताची घटना तयार झाली? किती देशांच्या घटनांचा अभ्यास करून आदर्श घटना आपली बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे? मित्रांनो, 60 देशांच्या घटनांचा अभ्यास करून आपल्या भारताची घटना संविधान बनवण्यात आलेला आहे. कोणत्या घटना दुरुस्ती कायद्यामुळे मतदाराचे किमान वय 21 वरून 18 करण्यात आले? ज्यावेळेला आम्ही पहिलं मतदान केले त्यावेळेला 21 वर्षानंतर केलेलं आहे आणि आता तुम्ही जे मतदान करता ते 18 वर्षानंतर करता. याचाच अर्थ वयोमानामध्ये बदल झालेला आहे. याचाच अर्थ घटनेमध्ये बदल केलेला आहे आणि ती घटना बदल म्हणजे 61वी घटना दुरुस्ती, हे लक्षात घ्या. राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष फाजल अली हे होते. विवाह संमती वयाचा कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला? विवाह संमती वयाचा कायदा. मुलाचे वय लग्नाच्या वेळेला किती असावे आणि मुलीचे वय लग्नाच्या वेळेला किती असावे, हा संमती वयाचा कायदा 1891 मध्ये संमत करण्यात आलेला आहे. गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना कोणी केली? गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना टी.बी. कुन्हा यांनी केलेली आहे. भारतीय किसान सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? भारतीय किसान सभेची स्थापना 1936 मध्ये करण्यात आलेली आहे. घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे पार पडले? घटना समितीचे पहिले अधिवेशन दिल्ली या ठिकाणी पार पडलेलं आहे. कानपूरला 1857च्या उठावामध्ये नानासाहेब पेशवे यांच्या विरोधात कोणता ब्रिटिश अधिकारी लढला? तो ब्रिटिश अधिकारी आहे कॅम्पवेल. कॅम्पवेल हा अधिकारी लढलेला आहे. मित्रांनो,
वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे मानकरी पंडित जवाहरलाल नेहरू. मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबणार आहोत. झालेले प्रश्न जरा बारकाईनं लक्ष द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. आला का बाळांनो?